शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मागच्या काही दिवसांपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असल्याचं बघायला मिळतंय। पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न झाल्यामुळे आंदोलन कायमस्वरूपी अजूनही पुढे असल्याचं बघायला मिळतं। या सगळ्या अनुषंगाने बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सर, सोनम वांगचुक यांनी खरं तर उपोषण रात्री सोडलेलं आहे, पण आंदोलक आंदोलनावरती अजूनही ठाम बघायला मिळतं। हे बघा, सर्वप्रथम ही जी मागणी होती शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची, ती कॉकरोच पार्टीनं केलेली होती। वांगचुक त्याच्यामध्ये प्रमुख होते आणि मला वाटते त्याच्या बाबतीमध्ये वांगचुक यांनी आमरण उपोषणाचा मार्गसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारला। 26 दिवस त्यांनी उपोषण केलं। काल सरकारसोबत झालेल्या चर्चेमध्ये त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी काल आपलं उपोषण मागं घेतलेलं आहे। मला वाटते आता बाकीच्या राजकीय पक्षाला या विषयाचं राजकारण करण्याची आवश्यकता मला तरी आता वाटत नाही। त्यांचा मुद्दा असा आहे की देशभरामध्ये नीटचा पेपर लीक झाल्यानंतर 22 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। ज्या पद्धतीने हा पेपर लीक झालेला आहे त्या सगळ्याला सरकार जबाबदार आहे, शिक्षण मंत्री जबाबदार आहेत। राजीनामा दिला पाहिजे, मगच पुढच्या गोष्टी आम्ही करू, असं त्यांचा प्रमुख मत आहे। बघ, जर तसं जर पाहिलं तर हे म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना किंवा काँग्रेस समर्थित मवियाचं सरकार असताना जवळपास 4 ते 14 या कार्यकाळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पेपर फुटीची प्रकरणं झाली, नोकर भरतीचे सुद्धा मोठमोठे प्रकरणं झाले। मग तो त्या काळातही विद्यार्थ्यावर मोठा अन्याय होता आणि त्या काळामध्ये सुद्धा काही आत्महत्या झालेल्या आहेत। मग त्यावेळेस त्यांनी यांच्या मंत्र्याचे राजीनामे का घेतले नाहीत हा एक प्रश्न येतो। खरं म्हणजे आज जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांची किंवा काँग्रेस जनता CJP जे आहे त्या सगळ्यांची एकच मागणी आहे की याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि आमचं सरकार त्या ठिकाणी NDAचं सरकार चर्चा करायला तयार आहेत आणि चर्चेच्या अगोदरही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे आणि सोयीचे अनेक निर्णयसुद्धा त्यांनी काल त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत की हे जे पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सापडलेले आरोपी आहेत, जवळपास सर्व आरोपी त्या ठिकाणी अटक झालेले आहेत। त्यांना लवकरात लवकर सजा देण्यासाठी सगळी प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवल्या जातील असं सुद्धा त्यांनी काल ट्विट केलेलं आहे। आणि विद्यार्थ्याच्या हिताच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर ज्यावेळेस 2014ला शैक्षणिक बजेट जे होतं ते फक्त 8,000 काही कोटी रुपयांचं होतं आणि आज 2026चं बजेट जर आपण या 12 वर्षामधलं पाहिलं तर ते 1,39,000 कोटींचं ते बजेट त्या ठिकाणी झालेलं आहे। 1,39,00,000 कोटींचं ते कोटींचं बजेट या ठिकाणी आज सरकारने जवळपास 17 पटीपेक्षा जास्त वाढ या बजेटमध्ये केलेली आहे। त्यामुळं विद्यार्थ्याच्या शिक्षणाला, विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याला, विद्यार्थ्यांना लोकांना नोकऱ्या देण्याला आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सरकारनं अतिशय चांगले निर्णय मागच्या 12 वर्षामध्ये घेतलेले आहेत। सभागृह चालू देत नाहीत, पार्लमेंटचा आज 5वा दिवस आहे, विरोधक मात्र आक्रमक बघायला मिळतात याच मुद्द्यावर आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही। कसं कामकाज होणार आहे पुढे? हे बघा, मागच्या काही काळामध्ये जर आपण पाहिलं तर विरोधकाचा जनाधार हा देशातल्या सगळ्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेला आहे आणि म्हणून आज या विद्यार्थ्यांच्या पाठीमागं राजकीय स्वार्थ साधण्यासाठी, आपला जनाधार वाढवण्यासाठी काँग्रेससारखे पक्ष आणि त्यांचे काही विरोधी पक्ष याच्यामध्ये पुढाकार घेऊन विद्यार्थ्याचं हे आंदोलन भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात। राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गांधी स्मृती स्थळावरती गेले होते, त्याच्यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलन केले होतं। काँग्रेसही या सगळ्यामध्ये आक्रमक असल्याचं बघायला मिळतंय। नाही, हा बघा, याच्यामध्ये तसं पाहिलं तर काँग्रेसचा कुठं नाही, काँग्रेसचं फक्त जे काय आहे याच्यामध्ये फक्त राजकारण आहे। कारण की ज्यावेळेस सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते, त्यांच्या उपोषणाला राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, त्यांचे वरिष्ठ नेते असतील, कोणीही त्याला भेट दिली नाही आणि ज्यावेळेस त्यामध्ये विद्यार्थ्यांचं वाढती लोकसंख्या त्या आंदोलनामध्ये दिसल्यानंतर या सगळ्यांनी त्या आंदोलनामध्ये आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी उडी घेतलेली आहे
आणि आपला राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की विरोधी पक्ष फक्त या सगळ्या प्रकरणाचं राजकारण करत आहे. कारण ज्या पद्धतीनं पेपर लीक झाले होते, सरकार चर्चा करायला तयार आहे. काँग्रेस आणि त्यांचे विरोधी पक्ष या सगळ्याचं राजकारण करत आहे विद्यार्थ्यांच्या आडून. त्यामुळं याबाबत कुठलाही निर्णय होणार नाही. सरकार ठामपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे अशा पद्धतीचा विश्वास देखील प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.